दररोज डब्याला तीच भाजी कंटाळा आलाय ना, म्हणून आज बनवली एकदम झणझणीत आणि चविष्ट स्पेशल रेसिपी। नेहमी तेच खाण्यापेक्षा थोडं वेगळं बनवलंय आज, पण खरंच सगळ्यांना खूप आवडली, आहोंना सुद्धा आणि घरच्यांना सुद्धा। तर थोडं पहाटे लवकर उठली, पूर्व तयारी केली, नेहमीचं सामान वापरून चविष्ट अशी रेसिपी बनवली आहे। तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। पसरट तवा किंवा फ्राईंग पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचे, 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला धणे घालायचे आहेत। तुम्हाला इथे हवं असेल तर शहाजिराचाही वापर करू शकतात। यानंतर 1 तुकडा दालचिनीचा घालायचा आहे, 4 लवंगा, 4 काळी मिरी, हिरवी वेलची असेल, मसाला वेलची असेल तीही तुम्ही इथे घालू शकता। इथे 6 ते 7 बेडगी मिरची घेतलेली आहे, त्याने खूप छान चव येते ग्रेव्हीला। आणि अर्धी कवड सुक्या नारळाची घेतली आहे, पातळ काप करून आपल्याला घालायचे आहेत। ही नेहमीची रेसिपी नाही आहे, वेगळी आहे। तुम्हाला असं वाटत असेल की ही नेहमीचीच ग्रेव्ही आहे, तर अजिबात नाही आहे। यामध्ये काजू, बदाम किंवा मगज किंवा सूर्यफुलाच्या बिया असा कोणताच वापर केला नाही। नेहमीच्या साहित्याने आपण ही रेसिपी बनवणार आहे, पण नेहमीपेक्षा एकदम वेगळी। आणि घरचे म्हणतील हे खरंच हॉटेलमधून रेसिपी आणली आहे का, इतकी चवदार होते। फरक काय आहे ते आपण हळूहळू समजून घेऊया। इथे आपण 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घेतले, बारीक तुकडे करून घालायचे आहे। 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं की छान असा नरम पडतो कांदा आणि रंगही बदलतो। याच वेळेला आपल्याला 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो घालायचे आहेत। पटकन शिजण्यासाठी 1 चमचा पण मीठ घातलेलं आहे आणि परतून घ्यायचं आहे। हे ना जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो तो लो टू मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून बनवायची आहे। छान शिजवून आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे। हे वाटण आपण भाजत असताना दुसऱ्या बाजूला पाणी गरम करत ठेवायचं आहे। आणि हे थोडं मिक्स करून झालं सगळं की यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत। तर सर्वात आधी 1 छोटा चमचा आपण इथे हळद घालणार आहोत। हळद घातल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा भरून लाल तिखट घालणार आहोत। म्हणजे तुमच्याकडे कुठला तिखट मसाला असेल तो इथे घालायचा आहे, किंवा तिखा लाल घातला तरी चालतो। 1 चमचा भरून आपल्याला इथे धण्याची पूड घालायची आहे, धणापूड, आणि परत परतून घ्यायचं आहे। थोडं परतून झालं ह्या पद्धतीने की आपल्याला 1 ग्लास भरून गरम पाणी ओतायचं आहे। गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी वापरू नका, त्याने पदार्थाची चव बदलते आणि रंग जो आपल्याला हवा आहे तो येणार नाही ग्रेव्हीला। यानंतर आपल्याला 1 चमचा खसखस घालायची आहे आणि 1 मोठा चमचा आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत। हे आवर्जून घाला, ह्याने टेक्स्चर खूप छान येतो ग्रेव्हीला आणि चव उत्तम येते। हॉटेलमध्ये हमखास हे 2 जिन्नस घालतात तेव्हा ग्रेव्ही बनवतात तेव्हा। हे घातल्यानंतर एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती हे पूर्ण जे आपण मसाले घातलेले आहेत ते शिजू द्यायचे पाण्यामध्ये। तर 5 ते 7 मिनिटं छान लो फ्लेमवरती झाकण बंद करून आपण सगळे जिन्नस शिजवून घेणार आहोत। 6 मिनिटांनंतर झाकण बाजूला केलं तर टोमॅटो आणि बाकीचं सगळे जिन्नस छान शिजलेले आहेत, एकजीव झालेले आहे, म्हणून गरम पाण्याचा वापर करायचा आहे। पटकन शिजतं, गॅस वाचतो आपला। आता हे आपल्याला पंख्याखाली थंड करत ठेवायचे आहे मसाले। छान थंड करून घेतले की मिक्सरमध्ये आपल्याला बारीक ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर जास्त तामझाम न करता, भांड्यांचा पसारा न घालता हा फ्राईंग पॅनच पंख्याखाली ठेवून द्यायचा आहे। थंड पूर्ण झालं की असं पूर्ण पाणी आटतं आणि सगळं एकजीव होतं। हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि एकदम थोडंसं पाणी घालून ह्याची एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। फाईन पेस्ट करताना तुम्हाला जाणवेल की छान रंग आलाय ग्रेव्हीला। तर अजून छान चव येण्यासाठी आपण पुढे काय करायचं ते बघूया इथे। तर ती फ्राईंग पॅन मी तोच धुवून घेतलाय स्वच्छ। आता त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलाय, तुम्हाला हवं असेल तर बटरचाही वापर करू शकतात, पण मी सांगितल्याप्रमाणे आपण जे घरात साहित्य आहे त्याचाच वापर केलेला आहे। तर 1 इंच बारीक आलं आपल्याला कापून घालायचं आहे फोडणीला आणि 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून आपल्याला यावरती घालायचा आल्यावरती आणि परतून घ्यायचं आहे। आता जेव्हा आपण फोडणीला घालतो तेव्हा रंग अजिबात बदलायचा नाहीये, फार भाजत बसायचा नाहीये कांदा।
1 मिनिट परतून झालं की यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आहे. ही तिखट नसते, रंग छान येतो पण ग्रेव्हीला. परतून घेतलं की यावरती आपण जी ग्रेव्ही बनवली आहे ती घालायची आहे. घालताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. सुरुवातीला आपल्याला छान ह्याला शिजवून घ्यायचं ते ग्रेव्हीला. सुरुवातीला पण आपण छान शिजवून घेतली. आता आपण फोडणीमध्ये पण छान शिजवून घेणार आहोत. म्हणजे सुरुवातीला आपण 6 मिनिटं शिजवून घेतलेली आहे जवळजवळ. आता आपल्याला परत एकदा मिक्स करून झाकण बंद करून 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहोत. ग्रेव्हीला थोडंसं असं साईडनी तेल सुटायला लागलं ह्याचा अर्थ ग्रेव्ही एकदम रेडी आहे. थोडंसं मिक्स केलं की यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी घालायचं. मिक्सरला थोडंसं वाटण लागलेलं त्याच्यामध्येच मी गरम पाणी घातलं आणि आपल्याला केवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे. ग्रेव्ही छान शिजली की यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे. ही ग्रेव्ही आपली बेस तयार झाली आहे. यामध्ये तुम्ही पनीर कोल्हापुरी किंवा वेज कोफ्ता, वेज मराठा जी कोणती तुम्हाला रेसिपी बनवायची आहे ते तुम्ही या ग्रेव्हीचा वापर करून बनवू शकतात. हीच रेसिपी किंवा हीच ग्रेव्ही पूर्ण हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने तयार करतात. मीठ घाला आणि टेस्ट चेक करा एकदा. मसाले, मीठ मसाले सगळे व्यवस्थित लागले आहेत की नाहीत. या स्टेजला आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. पुढची प्रोसेस बघूया. लो फ्लेमवरती ती ग्रेव्ही तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या साईडला आपण इथे पसरट कढई घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलाय. एक मध्यम आकाराचा कांदा असा आपल्याला त्याच्या पाती काढून घ्यायच्या आहेत आणि टाकायच्या आहेत कढईमध्ये. इथे तुम्ही बटरचाही वापर करू शकतात. तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर त्याचे तुकडे इथे तुम्ही घालू शकतात. तर थोडं असं आपल्याला हाय फ्लेमवरती टॉस करून घ्यायचं जसं आपण हॉटेलमध्ये बघितलं असेल. आणि ते आपण 500 ग्राम पनीर घेतलेलं आहे. तर पनीर क्यूब्स आहेत ते जरा मोठ्या आकाराचे असे कापायचे आहेत आणि हाय फ्लेमवरती टॉस करून घ्यायचे. यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आहे. एक छोटा चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे आणि परत एकदा परतून घ्यायचे हलक्या हाताने. जास्त मिक्स करत बसू नका नाही तर तुकडे होतील पनीरचे. तर असं थोडंसं पाणी सुटलं की आपल्याला थोडं मीठ चवीनुसार घालायचं आहे. एकदा परतून घेतलं की दुसऱ्या बाजूला आपण जी ग्रेव्ही ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे पनीर आणि कांद्याचे तुकडे घालायचे आहेत आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. तुम्ही ग्रेव्ही बघू शकाल किती थिक आणि रिच कलर आलेला आहे. एकदा हलक्या हाताने मिक्स केलं की 2 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती अशीच ही ग्रेव्ही ठेवायची जेणेकरून तो पूर्ण रस आहे ग्रेव्हीचा तो पनीरमध्ये उतरला पाहिजे. तर छान असं मिक्स केलं की आपल्याला कोथिंबीर घालायचे. आता ही रेसिपी जेव्हा मी तयार केली आणि डब्यामध्ये भरली आणि आहोंनी दुपारी फोन केला आणि ते सांगत होते की ऑफिसमध्ये मित्रांना असं वाटलं की बाहेरून ऑर्डर केलेली ही ग्रेव्ही होती, पण खरं तर ही रेसिपी घरी बनवलं हे त्यांना कळालं. तेव्हा त्यांनी विचारलं की आमच्या बायकांना पण रेसिपी सांगा. तर आमचे आहो बोलले की आमच्या बायकोचं चॅनल आहे तिथे तुम्ही बघा, तुम्हाला ही पूर्ण डिटेल रेसिपी भेटेल. तर तुम्हाला पण असं कौतुक नक्कीच भेटेल जर ही रेसिपी तुम्ही घरी बनवला तर. तर असंच आपल्याला छोट्याशा टोपामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचे. भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करायचं आहे. बघूनच इतकी टेम्पटिंग वाटते ना की चवीला तर खूप छान होते. तुम्ही करून पहा आणि असेच बरेच रेसिपी चॅनलवरती टाकलेले आहेत. तुम्ही एकदा चेक करू शकतात आणि तुम्हाला वेगळं काहीतरी बघायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात. तर असं बनवा. नान बरोबर खाऊ शकता, साध्या चपाती बरोबर, घावणे बरोबर, भाकरी सोबत किंवा असंच भातासोबत खावा. खूप छान लागते. करून पहा एकदा.